अवकाळी पावसामुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस परिसरातल्या शेतीचं नुकसान। वादळी पावसामुळे राजगिरा आणि तुरीची पिकं आडवी। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध, तर शिंदे समिती बरखास्त करण्याची छगन भुजबळ यांची मागणी। अंतरवाली सराठीमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तर पोलिसांनी एकमेकांना मारलं, हे माझा कट्ट्यावर ऐकलं, छगन भुजबळांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक। भुजबळ साहेब जरा सबुरीनं घ्या, नाहीतर तुमची गाडी ही फोडू, स्वराज्य संघटनेचा छगन भुजबळांना इशारा। भुजबळांच्या वक्तव्यानं वातावरण दूषित होतंय, त्यांना वेळीच रोखा, जरांगेंचं राज्य सरकारला आवाहन। मनोज जरांगेंची हिंगोलीमध्ये 6 डिसेंबरला सभा। ओबीसींच्या कालच्या हिंगोलीतल्या सभेला जरांगे काय उत्तर देणार याकडे लक्ष। बीडमधल्या गेवराई तहसील कार्यालयावर मराठा समाजाचा मोर्चा। पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ऋषिकेश बेदरे आणि अन्य दोघांना अटक केल्याचा निषेध। राज्य सरकार मराठा आणि ओबीसीमध्ये जाणून बुजून भांडणं लावण्याचं काम करतंय, खासदार विनायक राऊत यांचा सरकारवर आरोप। मराठा समाजासोबतच इतर समाजाला डोळ्यासमोर ठेवून येत्या हिवाळी अधिवेशनात होणार घोषणांचा पाऊस। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाजाची मोठी आंदोलनं उभं राहण्याची शक्यता। आमदार अपात्रतेवर आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचीही सुनावणी। या आठवड्यात विधिमंडळ राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीस पाठवणार। पुढच्या आठवड्यापासून सर्व याचिकांवर टप्प्याटप्प्यानं सुनावणी। मुंबईमध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी उरला फक्त 1 दिवस। उद्यापासून पालिका कारवाईला सुरुवात करणार, मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष। कुर्ल्यामधल्या फिनिक्स मॉल बाहेर अमराठी पाट्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। हिवाळी अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरमध्ये आल्यानंतर विजयगड बंगल्यामध्ये मुक्कामी राहणार। मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी, तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी। सतीश उके यांच्यावर ईडीच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा, तर उके यांच्या मातोश्रींकडूनही ईडी कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार। उके बंधू सध्या ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तळोजा कारागृहात कैद। तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या 14 गावांमधले मतदार करणार मतदान। या गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील मतदार ओळखपत्र। पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याचा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप, तर बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, धंगेकरांचा इशारा। नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार, कुठे किती नुकसान झालं याचा अहवाल पाठवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट। अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। पुढचे 2 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा। उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज। शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन। नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यात कांद्याच्या पिकाचंही मोठं नुकसान। अवकाळीमुळे कांद्याच्या पातीला तडे। अवकाळीमुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस परिसरातल्या शेतीचं नुकसान। राजगिरा आणि तुरीची पिकं आडवी। अवकाळीमुळे नांदेडमध्ये वेचणीला आलेला कापूसही भिजला। नाशिकच्या निफाडमधल्या सोनेवाडी बुद्रुक इथे गारांचा पाऊस। गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त। दादा भुसेंकडून निफाड तालुक्यातल्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी, तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्याला गारपिटीनं झोडपलं। कांदा आणि बटाट्याच्या पिकाला मोठा फटका। अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतीचं मोठं नुकसान। निलेश लंकेंकडून पाहणी। अवकाळीमुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अवकाळीमुळे नांदगावमधल्या कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। काढणीला आलेला कांदा गारपिटीनं झोडपला। धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कपाशीचं नुकसान। लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका। कापूस, भात, ज्वारी आणि केळीच्या पिकांचं मोठं नुकसान।
बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट, शेतीचं नुकसान, शेतातलं शेडही कोसळलं. हिंगोलीमधल्या अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका, कापूस पिकाला मोठा फटका, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला. चंद्रपुरात अवकाळीची हजेरी, वेचणीला आलेला कापूस भिजला, पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, हनुमाननगरमधल्या काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान. बीडमध्ये झालेल्या पावसामुळे नेकनूर परिसरातले ज्वारी पीक जमीनदोस्त, हरभरा आणि गहू पिकाचंही नुकसान. पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नरसापूरमधील गुळभेंडी हुरडा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नरसापूर परिसरातील हुरड्यासाठी ज्वारीची लागवड केली जाते, पण ज्वारीचं पीक उद्ध्वस्त. नंदुरबारमधल्या मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली, 2 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतीला फटका, कापूस, भात, ज्वारी आणि केळीच्या पिकांचं मोठं नुकसान. परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, ज्वारी कापसाचं नुकसान, छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांनाही पाणी. यवतमाळमधल्या पिकांना अवकाळीचा फटका, बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी रुपेश कुंभारे यांच्या 3.5 एकरमधल्या कपाशी आणि तुरीचं नुकसान. अवकाळी पावसाचा वाशिममधल्या रब्बीलाही फटका, मालेगाव, मनोरा, करंजा या तालुक्यामध्ये कपाशी पिकाचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू, पावसामुळे कापूस आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान, फळबागाही नुकसानीच्या गर्तेत. वीज अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू तर एक महिला जखमी, हिंगोलीतल्या गोरेगावमधली घटना. हवामान खात्याकडून नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, 3 दिवस पाऊस राहण्याची शक्यता. पावसामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती 3 दिवस बंद राहणार. अवकाळी पावसानंतर मुंबईतल्या हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा, पुढचे 3 ते 4 दिवस हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार. अवकाळीचा रविकांत तुपकर यांच्या आंदोलनालाही फटका, स्टेज आणि संपूर्ण परिसर ओला झाल्यामुळे तुपकरांना घ्यावा लागला मंदिराचा आधार. नाशिकमधल्या सटाण्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, भटांबेमध्ये वीज कोसळल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू. रानडुकरांच्या कळपापासून कपाशीचं पीक उद्ध्वस्त, वर्ध्यातल्या सेलूमधली घटना, 6 एकर क्षेत्रातील कपाशीची झाडं जमीनदोस्त, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. अदानींचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प सिंधुदुर्गात येणार, तब्बल 8,374 कोटी रुपयांची गुंतवणूक, वीज प्रकल्पातून 2100 मेगावॅट विजेची निर्मिती होणार. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या येवल्यातल्या महादेव मंदिरात हजारो दिव्यांची आरास, दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाटही लक्ष दिव्यांनी उजळला, राजाराम बंधारा परिसरात दीपोत्सव साजरा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावरही दीपोत्सव साजरा, भाविकांची गर्दी. सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरातही दीपोत्सव, दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी. बारामती औद्योगिक वसाहतीमधल्या एका गोडाऊनला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नाशिकच्या मनमाडमधल्या वेफर्सच्या गोदामाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता, आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक. पुण्यामधल्या सणसवाडी भागातील बंद कंपनीला आग, आगीचं कारण अस्पष्ट, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मुंबईतल्या आग्रीपाडा परिसरामधल्या चिस्तिया पॅलेस इमारतीतील 15 आणि 16 त्याचप्रमाणे 17व्या मजल्यावर आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नांदेडमधल्या हानेगावजवळ 2 दुचाकींची आमनेसामने धडक, 4 जण गंभीर जखमी, जखमींवर उपचार सुरू. जळगाव संभाजीनगर सीमेवरच्या कन्नड घाटात कारचा अपघात, पाऊस आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे कार अपघातग्रस्त, 4 जणांचा जागीच मृत्यू.
बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एकाची हत्या. गोंदियातल्या कुडवाडमधली घटना. रामनगर पोलिसांकडून आरोपी अटकेत. श्वसन नलिकेमध्ये फुगा अडकल्यामुळे 3 वर्षीय चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. पालघरमधल्या वाड्यातली घटना. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्ये एका घरात अज्ञाताकडून चोरी आणि तरुणीचं अपहरण. पोलिसांकडून काही तासात 6 संशयित ताब्यात. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात. दारूच्या नशेत फोन केल्याची माहिती. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी 15 इंटरसेप्टर वाहनं महामार्ग पोलिसांना देण्यात आली. या वाहनांमध्ये फर्स्ट एड किट, फायर एक्स्टिंग्विशर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम अशा विविध उपकरणांची सुसज्जता. वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम. हा प्रकल्प समुद्र किनारपट्टीवरील कोळीवाड्यांना, स्थानिक मच्छीमारांना बाधित करणार आहे. प्रकल्प होऊ देणार नाही. मच्छीमार सहकारी संस्थेचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.